मित्रांनो, परत एकदा खूप दिवसाबाद स्वागत आहे तुमचं आपला गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर. कारण या ठिकाणी जो आपला प्रॅक्टिस सेट 8 झालेला आहे, त्याच्यानंतर भरपूर दिवसाचा गॅप पडला आणि आता या ठिकाणी आपण आपला पुढचा प्रॅक्टिस सेट चालू करणार. तो असणार प्रॅक्टिस सेट क्रमांक 9. म्हणजे प्रॅक्टिस सेट कोणता असणार? 9 नंबरचा. आतापर्यंत आपण 8 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले. त्याच्यात 7 प्रॅक्टिस सेट कसे होते तर मिक्स होते. म्हणजे मिक्स कशी, जेवढे काही 13 टॉपिक होते, 13 टॉपिकवरून प्रत्येक टॉपिकवरून तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न त्याच्यात आपण बघितले होते आणि असे 20 प्रश्न आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये बघितले होते. म्हणजे याचा अर्थ काय की जशा पद्धतीने तुमच्या परीक्षेत गणित विषयाचे प्रश्न येतात तशाच पद्धतीने आपण ते 7 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले. आणि त्याच्यानंतर आता 8 नंबरचा जो प्रॅक्टिस सेट झाला होता याच्या अगोदरचा, याच्यात आपण एक टॉपिक घेतला होता, ते म्हणजे संख्या, म्हणजे नंबर सिस्टम. संख्या आणि संख्या पद्धती किंवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, नंबर सिस्टम. याच्यावर आपण प्रश्न बघितले होते. जवळपास 50 प्रश्न आपण बघितले होते आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की 50 प्रश्न मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे. म्हणजे असे 100 प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर केले असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्या टॉपिकवरून आता कसाही प्रश्न आला तर ते तुमचा चुकणार नाही. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ पण तुम्ही आता बघून घ्या. आणि आजचा जो आपला टॉपिक असणार आहे त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ज्या पण टॉपिकवर अडचण असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा मला मेसेज करून सांगा, मी तो टॉपिक घेईल. आणि त्याच पद्धतीनं आपण आता आजचा जो आपला टॉपिक घेणार आहे तो असणार आहे एरिया अँड पेरिमीटर, म्हणजे क्षेत्रफळ व परिमिती. म्हणजे एक आकृती दिली जाते किंवा मग एक क्षेत्र दिले जातं आणि त्याचा तुम्हाला एरिया किंवा मग पेरिमीटर म्हणजे परिमिती किंवा मग क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं असतं. आणि तुम्हाला माहिती असेल तुमचे 20 प्रश्न असतात गणित विषयाचे आणि या 20 प्रश्नापैकी जे 3-4 प्रश्न असतात जे की अवघड लेवलचे असतात थोडे, म्हणजे जे असे नाही की जे जमू शकत नाही पण त्याचा अभ्यास केल्याशिवाय ते तुम्हाला जमणारच नाहीत असे प्रश्न काय असतात. मग जे मुलं अभ्यास करतील त्याच मुलांना ते प्रश्न जमतील आणि त्याचं सिलेक्शन होईल. मग असे सिलेक्शन देणारे टॉपिक कोणते येतात तर तो आजचा टॉपिक असणार आहे. म्हणजे एरिया अँड पेरिमीटर, परिमिती आणि क्षेत्रफळ किंवा मग क्षेत्रफळ आणि परिमिती कोणते अगोदर घ्या. एरिया म्हणजेच क्षेत्रफळ आणि पेरिमीटर म्हणजेच परिमिती. मग हा जो टॉपिक असतो याच्यावरचेच प्रश्न सर्वात जास्त अवघड जाणारे असतात. म्हणजे जे अवघड प्रश्न असतात ते याच्यातूनच येतात, बाकीचे सर्व प्रश्न कसे असतात, सोपे असतात. मग तोच टॉपिक आपण आज घेणार आहे आणि आपण जेवढे काही कव्हर होतील ते आज या ठिकाणी प्रश्न पाहणार आहे. जेवढ्या पण टाईपचे प्रश्न तुम्हाला त्या परीक्षेत येतील त्या प्रत्येक टाईपवर आपण या ठिकाणी आज प्रश्न कंप्लीट करणार आहे. त्याच्या अगोदर म्हणजे टॉपिक सुरू करायच्या अगोदर किंवा डायरेक्ट प्रश्न पाहायच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजे. नेमकं एरिया म्हणजे काय असतं, पेरिमीटर म्हणजे काय असतं. मग समजा आता तुम्हाला प्रश्न येतात कशावरून, तुम्हाला एक येतात तर सर्वात पहिले प्रश्न कशा पद्धतीने येतील तुम्हाला. एक चौरस दिला जाईल अशा पद्धतीचा. आता एक चौरस झाला का आयत झाला, तुम्हाला आयत दिसत असेल त्या ठिकाणी काय करू आपण, याला चौरस बनवू. चौरस आणि आयताच फरक का असतो पहा. हे झाला एक चौकोन आणि हा झाला एक चौकोन. हे दोनही चौकोन येते, याला चौकोन म्हणतात. याला चौकोन कशामुळे म्हणतात कारण याला 1 2 3 4 1 2 3 4 4 कोन बनतात त्याच्यामुळे या दोन्ही आकृत्याला आपण चौकोन म्हणतो. आता हे असतो चौकोनामध्ये सुद्धा हे असतो चौरस, याला आपण म्हणतो चौरस म्हणजे स्क्वेअर. आणि याला आपण म्हणतो रेक्टँगल, याला आपण म्हणणार रेक्टँगल म्हणजेच आयत. आता याच्यात काय असतं, याच्या समोरच्या दोन बाजू समान असतात. ह्या दोन एकमेकाला समान असतील, ह्या दोन एकमेकाच्या समान असतील. पण चौरसात काय असतं, ह्या चारही बाजू एकमेकाच्या सारख्याच असतात, म्हणजे एकमेकाला समांतर असतात, सारख्या असतात. जेवढी बाजू ही असेल तेवढीच ही पण असेल, तेवढीच ही पण असेल, तेवढीच ही पण असेल. म्हणजे चारही बाजूची जी लांबी असणार किंवा रुंदी असणार ती समान असणार. पण याच्यात तसं नसतं. याच्यात दोन लांबी दिलेल्या असतात, ह्या ज्या दोन बाजू असतात ह्या लांब असतात आणि ह्या ज्या दोन असतात त्याची रुंदी असते. आता याच्यात तुम्हाला पेरिमीटर विचारली जाते आणि याची सुद्धा पेरिमीटर विचारली जाते. अजून एक आकृती असते ती म्हणजेच ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण. एकतर अशा पद्धतीचा त्रिकोण दिला जाईल किंवा मग अशा पद्धतीचा त्रिकोण दिला जाईल. ह्या दोन आकृत्या बस, या 4 पद्धतीवर, ह्या 4 जर आकृत्या तुम्ही केल्या या 4वर प्रश्न येतील. या 4 याला काटकोन त्रिकोण म्हणतात, याला त्रिकोण म्हणतात. समभुज त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण. याच्यात हा 90 डिग्रीचा कोन असतो. याच्यात किती डिग्रीचा कोन असतो, 90 डिग्रीचा कोन, याला म्हणतात काटकोन त्रिकोण. आता हे पहा 4 ज्या बाजू येते याच्यात तुम्हाला पेरिमीटर विचारतात. पेरिमीटर म्हणजे काय, म्हणजे परिमिती म्हणजे काय एवढं तुम्ही लक्षात ठेवणार. पेरिमीटर म्हणजे काय तर ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय करणार, पेरिमीटर म्हणजे सर्व बाजूची बेरीज. जेवढ्या पण बाजू दिलेल्या असतील, बाजू म्हणजेच काय, जेवढ्या पण साईड दिलेल्या असतील त्या प्रत्येक साईडची बेरीज म्हणजे पेरिमीटर. आता प्रत्येकाचा फॉर्म्युला मी तुम्हाला सूत्र पाठ करायला सांगणार नाही, पण मी अगोदरच तुम्हाला एक सांगतो की प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्ही याच्या अगोदरपासून जर मला इथं व्हिडिओ जर बघत असाल तर त्याच्यात सांगितलेलं आहे की कोणत्याही टॉपिक मध्ये तुम्हाला फॉर्म्युला म्हणजे सूत्र पाठ करायचं काम नाही. डायरेक्ट आपण पाहणार की नेमकं त्याला कशा पद्धतीने आपण टॅकल करणार. कारण आपल्याला काय करायचं, आपल्याला ते सूत्र लिहित बसायचं काम नाही. असं नाही की आपल्याला 1 1 2 2 स्टेप लिहिल्याच्या नंतर मार्क भेटतील. आपल्याला फक्त उत्तर येण्याशी मतलब असतो. म्हणजे स्टेपनं उत्तर सोडवा आणि त्यात टाइम घाला, याच्यापेक्षा आपण काय करू, डायरेक्टली
त्याचा अँसर कशा पद्धतीने निघेल, सोप्या पद्धतीने कसं अँसर काढता येईल तेवढंच आपण पाहणार आहेत. मग आता याच्यात तुम्हाला जर मी म्हणलं की याचं जे पेरिमीटर असते ती काय असते 4 गुणिले बाजू, याची पेरिमीटर काय असते 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, त्याच्यानंतर याची पेरिमीटर काय असते, याची पेरिमीटर काय, याच्या अशा प्रत्येकाच्या आकृतीची याची जर सूत्र सांगत बसलो तर तुम्ही एवढे पाठ करत बसणार आहेत का? तसं ते सांगणार आहेच नाही, म्हणजे ते रिवाइज तर तुम्हाला झालेच पाहिजे. एकदा तुमच्या डोळ्यासमोरून ते गेले त्याच्यानंतर फक्त आपण हे पाहणार की याची काढायची कशी. मग आता पेरिमीटर म्हणजे काय, तर याची एकूण लांबी, ही एक लांबी, ही लांबी, ही लांबी आणि ही लांबी, या चारही बाजूची जर लांबी जर मी बेरीज करत गेलो तर मला पेरिमीटर भेटते. काय भेटते? पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजेच काय, त्याची परिमिती. त्याच्यानंतर याची आयताची ती पण बाहेरच्या बाजू जेवढी काही बाजू दिलेल्या आहेत 2, 3 आणि 4 या सर्वांची जर बेरीज केली तर पेरिमीटर भेटेल. तसंच या ट्रायंगलची ही बाजू आणि ही बाजू या तिन्ही बाजूची बेरीज करा. या ट्रायंगलची म्हणजेच या काटकोन त्रिकोणाची याची बेरीज करा, तुम्हाला काय भेटेल? पेरिमीटर भेटेल. मग आता क्षेत्रफळ म्हणजे काय? पेरिमीटर म्हणजे काय, बाहेरच्या साईडच्या सर्व बाजूची बेरीज. बाहेरच्या साईड म्हणजे जेवढ्या काही साईड दिलेल्या असतील त्याची बेरीज. आणि एरिया म्हणजे काय, याच्या आतला एरिया याला म्हणतात एरिया. हे पूर्ण क्षेत्र किती आहे, या चारही बाजूच्या आतलं क्षेत्र किती आहे, हे क्षेत्र जर सांगायचं असेल आपल्याला तर याला आपण म्हणतो एरिया. मग याच्यात कधी फरशी बसवावं लागेल, याच्यात कधी किती जमीन असेल ते सांगावं लागेल, याच्यात एखादा डॅम दिलेला असेल किंवा याच्यात एखादं छोटंसं काहीतरी स्विमिंग पूल दिलेला असेल ते तुम्हाला सांगावं लागेल की नेमकं किती दिलेलं आहे. मग हे क्षेत्र असेल, हे पूर्ण असते याचं क्षेत्रफळ. हे झालं याचं क्षेत्रफळ. मग आता तुम्हाला पेरिमीटर आणि क्षेत्रफळ काय एवढं तर कळालं असेल. पेरिमीटर म्हणजे याच्या सर्व बाहेरच्या बाजूची बेरीज करायची, फक्त पेरिमीटर सांगायची. आता पेरिमीटरवर प्रश्न कसे येतात आणि एरियावर प्रश्न कसे येतात. डायरेक्ट तुम्हाला सांगणार नाही की पेरिमीटर सांगा आणि डायरेक्ट सांगणार नाहीत की क्षेत्रफळ सांगा. मग सांगतील विचारतील काय, ते आपल्याला विचारतील की जर का एवढ्या बाजू असणारा एक चौरस आहे, समजा आम्ही म्हणलं 5 सेंटीमीटर बाजू असणारा किंवा 5 मीटर बाजू असणारा एक चौरस आहे. आता चौरस जर असेल त्याच्या आधी आपण काय करू, एक काम करू, एक आकृती पाहू. समजा तुम्हाला अशा पद्धतीचा एक स्क्वेअर दिलेला आहे. स्क्वेअर म्हणजे काय कळालं ना, स्क्वेअर म्हणजे काय, वर्ग म्हणजेच काय, चौरस. याला चौरस म्हणणार आपण. आणि या चौरसात तुम्हाला सांगितलं याच्या चौरसाची जी बाजू आहे, बाजू म्हणजे साईड जी दिलेली आहे, ती साईड दिलेली आहे 5 मीटरची. किती मीटरची? 5 मीटरची. आता एक साईड एकच दिलेली आहे चौरसामध्ये. चौरसात जर एक जर साईड दिलेली असेल तर तुम्ही सांगू शकता की ही जर 5 असेल तर ही पण 5च असणार, ही पण 5च मीटर असणार आणि ही पण 5च मीटर असणार, कारण चौरसाच्या चारही बाजू कशा असतात, समान असतात. मग चौरसाच्या चारही बाजू जर समान असतील आणि तुम्हाला जर सांगितलेलं असेल की याचं परिमिती काढा, तर परिमिती कशी काढायची? परिमिती म्हणजे तुम्ही काय करणार, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 झाली 20 मीटर परिमिती. म्हणजे 20 मीटरचं काय झाली, याची पेरिमीटर झाली, परिमिती झाली. परिमिती झाली 20 मीटर. बरोबर, एवढं कळालं. याचं क्षेत्रफळ काढायचं विचारलं. आता क्षेत्रफळ कसं काढणार? क्षेत्रफळ करता वेळेस तुम्ही फक्त यातल्या 2 बाजूचा गुणाकार करणार. कोणत्याही 2 बाजूचा काय करणार? गुणाकार करणार. 5 5 25 म्हणजे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, असं बी म्हणू शकतो मी. आता बाजूचा वर्ग करून, आता इथं 5 जर असेल तर इथं पण 5च असणार, इथं 10 असेल तर इथं 10च असणार. मग 5चा गुणाकार 5 सोबत किंवा 10चा गुणाकार 10 सोबत, याचा अर्थ एका बाजूचा वर्गच. कोणत्याही संख्येचा जर आपण एक वेळेस 2 वेळेस गुणाकार केला तर त्याचा वर्गच असतो ना तो. मग डायरेक्ट आपण म्हणू शकतो क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि पेरिमीटर बरोबर काय, परिमिती बरोबर काय. या परिमितीचं सूत्र पण आपण घेऊ शकतो 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. आता 4 गुणिले बाजू कशामुळे? कारण 1 2 3 4 4 वेळेस बाजू दिलेल्या असतात आणि चारही समान असणार. मग 4 गुणिले 5 4 पंच 20 असं पण करू शकतो. मग सूत्र पण लक्षात ठेवा. जर लक्षात ठेवलं नाही तरी सांगू शकता ना तुम्ही की 5 आणि 5 हे गुणाकार करायचा फक्त क्षेत्रफळ काढण्यासाठी. आणि परिमिती म्हणजेच पेरिमीटर जर काढायची असेल तर काय करणार, 4 गुणिले बाजू म्हणजेच 5 चोक 20 किंवा 4 वेळेस त्याची बेरीज. काही करा, कशा पद्धतीने फक्त समजलं पाहिजे की आपल्याला काय करायचं. पेरिमीटर कशी असते कळालं आणि क्षेत्रफळ कसं असतं तेही कळालं. याच्या बाबतीत दुसरी आकृती कोणती, आयत, ती पाहून घेऊ. आता तुम्हाला जर का आयत दिलेला असला असा, याला म्हणतात आयत म्हणजेच रेक्टँगल. याच्यात काय असतं, ह्या 2 बाजू समान असतात आणि ह्या 2 बाजू एकमेकाच्या समान असतात म्हणजे सारख्या असतात. याच्यात आयताच्या 2 बाजू कमीत कमी 2 बाजू दिलेल्या असतात. 2 बाजू कोणकोणत्या दिलेल्या असतात? एक सांगितलं जातं की याची लांबी म्हणजेच लेंथ किती आहे, 8 सेंटीमीटर आहे. 8 सेंटीमीटर घेऊ, ठीक आहे. आणि ब्रेड किती आहे, ब्रेड याची 5 सेंटीमीटर.
आता लेंथ म्हणजेच काय, लांबी. आता लांबी कोणती असणार, तुम्ही ही तर लांबी नाही सांगणार, जी गोष्ट जास्त लांब असते तिलाच लांबी म्हणतो आपण. मग ही लांबी असणार 8 सेंटीमीटर, तर ही पण असणार 8. आणि रुंदी म्हणजेच ब्रेड किती आहे 5, तर ही पण किती असणार 5. आता याची पेरीमीटर कशी काढणार तुम्ही, सरळ सरळ 8 आणि 5 13, आणि हे पण 8 आणि 5 13, 13 दोन्ही 26. सर्वांची बेरीज केली, पेरीमीटर भेटली, परिमिती भेटली. पण सूत्र कसं असणार पेरीमीटरचं, मग याची पेरीमीटर परिमिती बरोबर काय असणार, तुम्ही परिमिती कशी काढणार. परिमिती काढण्यासाठी मला एक सांगा, 8 8 2 वेळेशी, 5 5 2 वेळेशी. मग मी जर असं केलं 8 आणि 5 13, आणि याचा गुणाकार 2 वेळेस केला, म्हणजे 8 आणि 5 13, आणि हे पण 8 आणि 5 13, 13 आणि 13 26. मग मी याला म्हणू शकतो की 2 वेळेस गुणाकार कितीचा, 8चा अधिक 5चा, म्हणजेच लांबी अधिक रुंदी. याला असं न लिहिता आपण काय लिहू, लेंथ, लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी हे झाली याचं सूत्र स्वतः तयार करायचं, असं नाही पाठ करत बसायचं की परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, असं पाठ नाही करत बसायचं. समजलं पाहिजे की 8 आणि 5 किती होतात, 13 होतात ना. मग 8 आणि 5 13, 13चा 2 वेळेस गुणाकार कशामुळे करणार, 8 2 वेळेस येतं आणि 5 पण 2 वेळेस येतं, हे झाली परिमिती. आता याचं क्षेत्रफळ कसं काढायचं, जसं आयताचं क्षेत्रफळ वर्गाचं म्हणजे स्क्वेअरचं एरिया काढला होता, स्क्वेअर म्हणजेच काय, चौरसाचा एरिया काढला होता, क्षेत्रफळ काढलं होतं, तसं याचं काढायचं. क्षेत्रफळ बरोबर काय असणार पहा, क्षेत्रफळ बरोबर काहीच नाही करायचं, लांबी करायचं गुणिले रुंदी करायचं, लांबी गुणिले रुंदी. मग लांबी हे 8 आणि रुंदी हे 5, म्हणजे 8 गुणिले 5, 8 पंच 40, आणि चौरस सेंटीमीटर, याला काय म्हणतो, चौरस सेंटीमीटर. ते पुढे प्रश्नात पाहू आपण. इथं जे नाही कळालं ते प्रश्नात तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. आता 2 आकृत्या राहिल्या ट्रायंगलची, एक ट्रायंगल, समभुज त्रिकोण आणि एक काटकोन त्रिकोण, या 2 पाहून घेऊ. आता पण असा एक त्रिकोण दिलेला असतो आणि एक त्रिकोण अशा पद्धतीने दिलेला असतो, याला म्हणतो काटकोन त्रिकोण, याला म्हणतो समभुज त्रिकोण. आता या दोन्हीचं काय करायचं. आता याच्यात ज्यावेळेस आपण काय काढतो, याची सर्वात पहिले परिमितीचं सांगायचं काम नाही ना, परिमिती मी सांगत ना. आता परिमिती काय करणार, तुम्ही तिन्ही बाजूचा काय करणार, बेरीज करणार. तिन्ही बाजूची बेरीज केली, परिमिती भेटली. आता परिमितीनं काढतायचं क्षेत्रफळ कसं काढतात ते पहा. क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ कसं काढतात. आता या ठिकाणी पहा, एक अशी या पद्धतीने, याला हाईट तर नाही, ही हाईट देऊन टाकणार आपण याला एक, आणि या हाईट मध्ये म्हणजे हे असणार h म्हणजे उंची. आता इथं हाईट दिली, द्यायचं काम नाही, इथं हाईट ऑलरेडी दिलेली आहे, हाईट आणि बेस पाया. इथं पाया दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे. अशा पद्धतीनं हे बेस आणि ही हाईट, अशा पद्धतीने आकृती दिलेली असते. आता याचं काय करणार आपण, याचं करणार हाफ इंटू बेस इंटू हाईट, BH बेस इंटू हाईट म्हणजे उंची, पाया गुणिले उंची, असं करून टाकणार. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी काय करणार, याचं क्षेत्रफळ जर काढायचं सांगितलं, आता याच्यात पहा, समजा मी नावं दिले A B आणि C, ABC असे नावं दिली, याला नावं दिलेली असतील किंवा स्वतः देऊन टाकायचे. तर AB तुम्हाला दिलेली असेल, BC दिलेली असेल, तर तुम्ही काय करणार, हाफ इंटू दोन्ही बाजूचा गुणाकार. ज्या 2 बाजू दिलेल्या असतात, ज्या काटकोन बनवतात, म्हणजे या ठिकाणी पहा, या ठिकाणी काटकोन बनवला, कोणत्या बाजून बनवला, एक बाजू आणि ही 2 बाजू, म्हणजे AB इंटू BC, ह्या काटकोन बनवणाऱ्या बाजूचा गुणाकार, असं करायचा. हाफ इंटू AB BC, किंवा मग हाफ म्हणजेच अर्धा गुणिले दोन्ही बाजूचा गुणाकार, दोन्ही काटकोन बनवणाऱ्या बाजूंचा गुणाकार. आणि क्षेत्रफळ जर काढायचं असेल या म्हणजे समभुज त्रिकोणाचं, तर तुम्ही काय करणार, क्षेत्रफळ बरोबर अर्धा म्हणजेच 1/2 म्हणजेच किती असतो, अर्धा असतो, हाफ असतो, इंटू ब्रेड म्हणजेच बेस, ब्रेड नाही बेस या ठिकाणी, बेस म्हणजेच काय, पाया आणि उंची म्हणजेच हाईट. अशा पद्धतीने या दोन्हीचं क्षेत्रफळ काढणार. आता अजून एक, याच्यात 3 बाजू दिलेल्या असतील किंवा तिन्ही बाजू समान असतात. मी जर म्हणलो 1 5 असेल तर ही पण 5 असणार, ही पण 5च असणार. पेरीमीटर काढायला सोपं असतं, पण याची परिमिती काढणं अवघड. याची परिमिती काढण्यासाठी तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय माहित पाहिजे, म्हणजेच पायथागोरस थेरम, पायथागोरस प्रमेय हे जर माहिती असेल तरच तुम्ही याचं सॉल्व्ह करू शकता, याची परिमिती काढू शकता. तुम्हाला दिलेलं असतं, हे दिलेले 5 आणि हे दिलेले 3 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर असं जर दिलेलं असेल की AB 5 सेंटीमीटर आहे, BC 3 सेंटीमीटर आहे, तर या काटकोन त्रिकोणाची परिमिती काढा. तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता, 5 त्रिक 15 आणि 15चे अर्धे म्हणजे 7.5, असं करू शकता तुम्ही. अर्धे कशामुळे, कारण 2 न भाग जाईल,
प्रश्न समजून जाईल, फक्त थोडंसं थांबा. आता इथं काय केलेलं आहे पहा, हे जी आकृती दिलेली आहे याच्यात ही जी हाईट, हे जे कर्ण दिलेलं आहे याला आपण म्हणतो कर्ण. कशाला? ए आणि सी ला. हे कर्ण दिलेला असतो ते आपल्याला या पायथागोरस प्रमेयानुसारच करावा लागतो. पायथागोरस प्रमेयानुसार कसा काढणार? सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे AB दिलेलं आहे, तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय काय असतो ते माहिती पाहिजे आधी. पायथागोरसचा प्रमेय असतो AC काढायचा असतो आपल्याला, मग कर्णाचा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. काय केलं पहा, कर्ण म्हणजे A आणि C म्हणजे AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग 5 5 25 अधिक BC चा वर्ग BC 3 3 9. AC बरोबर 25 अधिक 9. 25 अधिक 9 किती? 25 अधिक 9 होतात 34. 25 अधिक 9 किती? 34. आणि हे जर स्क्वेअर काढला तर AC बरोबर √34. हे काय याचा AC म्हणजेच कर्णाची लांबी. आता या सर्वांची करायची बेरीज. आता हे 34 येणार नाही तर तुम्हाला डायरेक्ट वर्ग संख्या येईल एखादी, तिचं वर्गमूळ काढायचं. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करणार. आता हे सर्व एवढं कन्सेप्ट झाला पाहिजे, एवढं जास्त काही लक्षात ठेवायची गरज नव्हती. तुम्हाला मी फक्त सूत्र एकदाशी सांगून दिले की कोणकोणतं सूत्र असतात, कशा कशा पद्धतीचे प्रश्न असतात. आता पूर्णच्या पूर्ण आपण प्रश्न सुरुवात करणार आहे. प्रश्न तर या ठिकाणी पण तुम्हाला या साईडला जुने असेल तर माहिती आहे काय करायचं तुम्हाला, आणि जर नवीन असाल तर तुम्हाला सांगतो की या साईडला तुम्हाला प्रश्न येईल. आला पहिला प्रश्न काय दिलेला आणि मी त्या ठिकाणी सॉल्व्ह करेल. पण त्याच्या अगोदर जर तुमचं हे टॉपिक झालेला असेल, तुम्ही शिकलेले नसाल तर डायरेक्ट पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर सॉल्व्ह करा. पण जर का तुम्ही अगोदर शिकलेले, तुम्हाला माहिती आहे, याचे जर उत्तर तुम्हाला येत असतील तर तुम्ही हे प्रश्न अगोदर सॉल्व्ह करून पहा. सर्वात पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा, एका आयताकृती शेताची लांबी. परत पहा, आता प्रश्न कसे विचारले जातात त्याच्यावर डायरेक्ट तुम्हाला विचारलं जाणार नाही की क्षेत्रफळ काढा किंवा परिमिती काढा. तुम्हाला काय विचारलं जाईल, एका आयताकृती शेताची लांबी दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे. किती दिलेली आहे? 3.1/4 मीटर आणि 2.3/4 मीटर अनुक्रमे आहे. एक आयत दिलेला आहे, सरळ सरळ आयत काढून घ्या. एक आयत दिलेला आहे अशा पद्धतीचा, आणि आयताची काय सांगितलं की लांबी. आता लांबी कोणती असणार? ही लांबी असणार आणि ही रुंदी असणार. लांबी किती आहे? 3. इथे मी लिहून घेतो आधी. लांबी म्हणजे लेंथ बरोबर 3.1/4 मीटर आणि रुंदी किती दिलेली आहे? रुंदी दिलेली आहे 2.5 म्हणजे 2.1/2 मीटर. ठीक आहे, नाही 3/4 दिलेली आहे. 3/4 2.3/4 एवढी रुंदी दिलेली आहे. आणि तुम्हाला काय विचारलं की 2.5 मीटर दराने त्याला कुंपण घालण्यास किती खर्च येईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं तर पेरिमीटर म्हणजे परिमिती पण आली नाही आणि एरिया म्हणजे क्षेत्रफळ पण आलं नाही. मग नेमकं इथं काढायचं काय तेच महत्वाचं आहे. आपण या ठिकाणी आधी हे सॉल्व्ह करून घेऊ. आता इथे पहा, अपूर्णांकयुक्त पूर्णांक दिलेला आहे आणि इथं पण अपूर्णांकयुक्त पूर्णांक आहे. अगोदर याला काय करू आपण, अपूर्णांकात कन्वर्ट करून घेऊ. कसं करू पहा, आता हे 3 पूर्ण आहे आणि 1/4 आणि 2 पूर्ण आहे तर 3/4 असं दिलेले आहे. याला सॉल्व्ह कसं करतात, याला आता सॉल्व्ह करण्यासाठी पहा 3.1/4 याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, 4चा गुणाकार 3 सोबत करावा लागतो. 4 त्रिक 12 अधिक किती वरचा 1/4 12 ने 13/4 मीटर. ही असणार याची रुंदी लांबी. त्याच्यानंतर काय दिलेले 2.3/4 याला जर सॉल्व्ह केलं तर पहा 4 2 8 अधिक 3 कारण वरच्याची करतो बेरीज अधिक 3/4 8 9 10 11/4 किती आलं 11/4 मीटर. मग आता याच्यात तुम्हाला लांबी मिळाली 13/4 आणि रुंदी किती मिळाली, रुंदी मिळाली 8 नाही किती 11/4. मग ही पण असणार 11/4 आणि ही असणार 13/4. तुम्हाला माहिती आहे. आता याला काय करायचं, हे शेत आहे, आयताकृती शेत आहे आणि याला 2.5 रुपये मीटर. 2.5 रुपये मीटर म्हणजेच पहा 2.5 म्हणजेच किती 2 1/2. याला जर आपण सॉल्व्ह केलं कसं होईल, अशा पद्धतीनं 2 4 आणि 5/2 5/2. हे लक्षात ठेवा 5/2 एक साईड लिहून घ्या. सर्वात पहिले याची पेरी. आता काय काढायचं या ठिकाणी हे महत्वाचं आहे की नेमकं काढायचं काय याला कंपाऊंड करायचं. आता शेताचं पण अनुक्रमे आहे मीटर दराने कुंपण घालण्यास. आता या शेत आहे आणि या शेताला कंपाऊंड करायचं. कंपाऊंड तुम्ही असं मधात घालणार आहे का कधी? शेतात कधी गेले असाल ना तुम्ही, शेतात गेल्याच्या नंतर असं मधातून कंपाऊंड केलं का कधी? नाही. कंपाऊंड कुठं करत असतो आपण, कंपाऊंड जर करायचं असेल तर आपण याच्या भोवताल कंपाऊंड करत असतो. जो आपला धुरा असेल या धुऱ्याच्या काठा आपण काय करतो या ठिकाणी कंपाऊंड घालतो. मग असं कंपाऊंड जर केलं तर मला सांगा, इथून सुरुवात केली अशा पद्धतीने इथपर्यंत गेलो, नंतर इथपर्यंत गेलो, नंतर इथपर्यंत गेलो, परत इथपर्यंत आलो. मग असं जर कंपाऊंड केलं तर याचा अर्थ काय काढायला मी त्याची
परिमिती म्हणजे त्याची पूर्ण लांबी मोजायलो, पूर्ण बाजूने किती लांब असेल ते. मग पूर्ण जर किती लांब आहे तर इथून इथपर्यंत गेलो 13/4, इथून इथपर्यंत गेलो 11/4, इथून इथपर्यंत गेलो 13/4, इथून इथपर्यंत आलो 11/4. मग असं जर असेल तर याची मी सरळ सरळ सर्व याची बेरीज करून घेतो. मग सर्व याची जर बेरीज करून घेतली तर किती येईल सांगा बरं. सर्व जर बेरीज करून घेतली, इथं खाली दिसतं का, इकडे खाली गेलो, इथे या ठिकाणी लिहितो पहा. सर्वात पहिले किती आहे 13/4, 13/4 अधिक 11/4, 11/4 अधिक 13/4, 13/4 अधिक 11/4, 11/4. आता या सर्वांची करायची बेरीज. आता ही बेरीज करायच्या अगोदर तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज येणं महत्वाचं आहे. आता अपूर्णांकाची जर बेरीज तुम्हाला येत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर अंश वेगवेगळा आणि छेद, वरची संख्या अंश असते, खालची संख्या छेद असते. मग खाली जर सर्व संख्या एकच असेल तर आपण ती एकच वेळेस घेऊन वरच्या सर्व संख्येचा बेरीज करत असतो. मग खालची संख्या जर मी एकच आहे तर मी या ठिकाणी किती लिहितो खाली 4 आणि या वरच्याची करतो बेरीज. 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 6 7 8 आणि या ठिकाणी 1 2 3 4 48. आता 48 जर या ठिकाणी 4 ने जर भाग दिला 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे या ठिकाणी किती आली 12 मीटर. कारण सर्वच्या सर्व कशात दिलेले होते, मीटर मध्ये दिलेले होते, म्हणजे 12 मीटर काय येणार याची लांबी येणार, पूर्ण 12 मीटर. 13 1 13 2 26 आणि 11 2 22 27 28 48 झाले आणि 28/4 केलं, 12 मीटर आपल्याला लांबी आली. आता टोटल सांगितलं 5/2. टोटल काय आहे 5/2 खर्च येतो एका मीटरला. मग असं 12 मीटरला किती खर्च येईल, मग 12 गुणिले 5/2, मग 12 आणि 6 पंच 30 रुपये. 30 रुपये काय होईल खर्च या ठिकाणी. कसं केलं समजलं नसेल परत एकदा सांगू का, 30 रुपये खर्च येईल. तुमचा पर्याय क्रमांक काय राहील याचा, सी हे बरोबर याचं उत्तर राहील. काय रे सी, सी म्हणजे सॉरी बी मध्ये दिलेलं आहे 30, बी राहील याचं बरोबर उत्तर. काय केलं सर्वात पहिले पहा, एक आयत आकृती शेत दिलेलं होतं, आयत काढला. आयत काढल्याच्या नंतर त्याची लांबी होती 3/1/4 आणि रुंदी होती 2/3/4. आता याला जर सॉल्व्ह केलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर होते तर याला काय केलं अपूर्णांकात कन्वर्ट केलं. कसं केलं, 4 3 12 आणि 13, 13/4, 13/4 मीटर आली लांबी आणि 4 2 8 9 10 11, 11/4 आली रुंदी. या सर्वांची बेरीज करायची. बेरीज कशी करायची, कारण आपल्याला माहिती आहे की 4 बाजू असतात. ही जर 13/4 असेल तर ही पण 13/4 असेल, ही जर 11/4 असेल तर ही पण 11/4 असणार, कारण दोन्ही समोरच्या बाजू असतात आयतात. कारण शेत सांगितलं होतं आयताकृती होती, चौरसाकृती जर असतं तर एकच बाजू असते सर्व ठिकाणी, पण आयताकृतीत काय असतं समोरच्या बाजू समान असतात. अशा पद्धतीने केलं. आणि पेरीमीटर विचारलं. आता पेरीमीटर तर विचारले नाही, त्याच्यात सांगितलंच नाही परिमिती काढा म्हणून. मग आपण परिमिती कशामुळे काढली, कारण त्याने सांगितलं होते की कंपाऊंड करायचं आणि एवढं आपल्याला विचार करावा लागेल की जे कंपाऊंड असतं शेताला. मग आता तुम्ही म्हणतात घर होतं आणि त्या घराला जर कंपाऊंड केलेलं असेल तर मग काय करायचं. अब आपण घर सांगितलं का त्याच्यात, असं सांगितलं की मधात घर होतं म्हणून कोणाचं आणि घराला कंपाऊंड केलं म्हणून सांगितलं का, नाही. आपल्याला सरळ सरळ सांगितलं की शेतालाच कंपाऊंड करायचं. मग शेताला जर कंपाऊंड करायचं तर आपण साईडनच कंपाऊंड करणार, म्हणजे त्याची पेरीमीटर म्हणजे परिमिती काढणार. आणि परिमिती जर काढली असेल तर याची सर्व बाजूची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. सर्व बाजूची बेरीज किती 12 मीटर आली. एका मीटरला खर्च येतो 5/2. 2.5 रुपये येत होता ना, मग 5/2 म्हणजेच 2.5. हे किती येतं 2.5 येतं, हे पण किती येतं 2.5 येतं. मग एका मीटरला जर 2.5 रुपये येत असेल तर 12 मीटरला किती येईल, तर 12 गुणिले आपण या ठिकाणी काय केलं 5/2 म्हणजेच 2.5 बरोबर किती आलं 2 आणि 6 पंचे 30. 30 रुपये खर्च येणार, टोटल खर्च येणार 30 रुपये. आता हे एक पदरी झालं. असं तुम्हाला 2 पदरी विचारलं तर तुम्ही सांगणार 3 2 6 म्हणजे 60 येणार. 4 पदरी जर झालं तर 3 × 12 120 रुपये खर्च येणार. असं खर्च वाढत जाईल. आता याच्यानंतरचं हे जर नसेल कळालं तर याच्यानंतरचं लक्ष द्या. याच्यानंतरचं एक्झाम्पल काय दिलेले ते लगेच पाहून घेऊ. याच्यानंतर 2 नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे, 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय सांगितलेलं आहे, त्याच्यात सांगितलेलं आहे की एक तार वाकवून तयार केलेल्या आयताची लांबी 16 मीटर व रुंदी 12 सेंटीमीटर आहे. सरळ सरळ आयत काढून घ्या. एक तार होता, तार असतो ना, एक लंबा तार होता, समजा पेन म्हणजे तार आहे आणि याला असं मी वाकवलं आणि याचा आयात तयार केला. मग आयात कसा तयार केला, आयात तयार केला अशा पद्धतीने आयात तयार केला आणि आयाताची लांबी आणि रुंदी किती होती 16 मीटर होती लांबी आणि रुंदी होती 12 मीटर. मीटर मध्ये दिलेली, सॉरी सेंटीमीटर मध्ये दिलेली, सेंटीमीटर आणि सेंटीमीटर. ही जर 16 असेल तर ही पण 16 सेंटीमीटर असणार, ही जर 12 असेल तर ही पण 12 सेंटीमीटरच असणार. आणि सांगितलं की ती तार सरळ करून तिच्यापासून एक चौरस तयार केला तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये किती आहे. काय दिलेला आहे प्रश्न, मस्त प्रश्न दिलेला आहे पहा. काय विचारलं की हे जे तार होता, हे तार
तार बदलला नाही, 12 सेंटीमीटर ती सरळ करून तिच्यापासून. हा, सर्वात पहिले काय केलं, एक तार होता लंबी, किती होता, एवढा एवढा लंबी तार होता. आता याला जर मी इथं तोडलं आणि असं सर्क केलं तर एक तार बनणार, अशा पद्धतीचा एक वायर बनणार किंवा एक तार बनणार सरका. आणि याला जर मी असं भाग पाडले, इथे एक, इथे एक, त्याच्यानंतर इथे एक, त्याच्यानंतर इथं नाही येणार पहा, हे इथे येईल एक आणि एक इथे येईल, अशा पद्धतीने. आता इथून जर वाकवलं तर हे झालं पहा 16 मीटरचा, हे झाला 16 मीटर, हे 12 मीटर आणि हे 12 मीटर, अशा पद्धतीने तार बनवला होता. आता काय केलं, या ताराला सर्क केलं, म्हणजेच याला परत तोडलं आणि सर्क बनवला, अशा पद्धतीने एक सर्का तार बनवला. आणि याचा चौरस बनवला. चौरस कसा, अशा पद्धतीचा एक चौरस बनवला ज्याच्या चारी बाजू समान होत्या. तर तुम्हाला विचारलं की त्याची चौरसाचं क्षेत्रफळ किती राहील, या चौरसाचं क्षेत्रफळ किती राहील. सांगितलं, थोडं कमी माहिती सांगितली होती, पण तीच पूर्ण माहिती असणार आहे. आता काय करणार पहा, सर्वात पहिले तुम्हाला सांगितलं होतं की 16 सेंटीमीटर बाजू असणारा, म्हणजे लांबी असणारा, आणि 12 सेंटीमीटर रुंदी असणारा एक आयात तयार केला आयात तयार. आता हे आयातावरून आपण सांगू शकतो की पूर्ण तार किती लंबी असेल. कसा, हे 16 अधिक 12, हे 16 अधिक 12, पूर्ण जर आपण मोजलं, हे जर असं पूर्ण जर अंतर मोजलं तर तार किती लंबी आहे ते आपल्याला कळलं ना. मग किती लंबी असणार पहा, हे पहा, 16, 17, 18, 10, 28 आणि 28 दोन्ही 56. कळालं नसेल बेरीज कशी केली, सरळ सरळ सगळ्याची बेरीज करा किंवा सूत्रानुसार जा. सूत्र काय म्हणतं, सूत्र म्हणतं परिमिती आयाताची परिमिती बरोबर 2 गुणाकारात लांबी किती आहे 16 अधिक रुंदी किती आहे 12. मग परिमिती काय येईल, बरोबर 2 गुणिले 16, 17, 18, 28 आणि 28 दोन्ही 56 सेंटीमीटर. काय 56 सेंटीमीटर, म्हणजे पूर्ण जो केबल आहे तो 56 सेंटीमीटर लांब आहे. आता 56 सेंटीमीटर जर अंतर असं टोटल पूर्ण एका केबलचं, या वायरचं, या ताराचं 56 सेंटीमीटर आहे. आणि याचे आता बरोबर 4 भाग करून, म्हणजे असा 4 जागेवर वाकवायचा आणि याचे एक चौरस बनवायचा. मग चौरस बनवायचा तर मी याला असं म्हणतो ना की 56 भागाकारात 4, 4 1 4 आणि 4 चूक 16, 14 सेंटीमीटरची एक बाजू बनल. 14 चूक 56 होतात ना, ही 14, ही 14, ही 14 आणि ही पण 14. आणि त्याचा विचारला क्षेत्रफळ किती राहील. आता क्षेत्रफळ काय असतं चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर पाठ नाही करायचं ना, 14 14चा 2 वेळेस गुणाकार करा, किंवा मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजू किती आहे 14, मग 14चा वर्ग किती माहिती आहे का, 14चा वर्ग जर येत असेल तर 14चा वर्ग असतो 196 चौरस सेंटीमीटर. आणि वर्ग माहित नसेल तर 14 गुणिले 14, 2 वेळेस गुणाकार करा, या 14चा करा किंवा या 14चा करा, कोणत्याही 14चा गुणाकार करा, 2 वेळेस गुणाकार करा, किंवा मग डायरेक्ट 196 त्याचा आन्सर लिहून टाका. कारण वर्ग काय असतो 196 सेंटीमीटर असतो, म्हणजे 196 चौरस सेंटीमीटर हे असणार याचा वर्ग. मग पर्याय कोणता दिलेला असेल पहा, 196 ऑप्शन क्रमांक दिलेला आहे बी. 2 काय असणार याचं करेक्ट उत्तर असणार. काय केलं समजलं असेल, नसं समजलं पुढचा प्रश्न तुमचा आज या ठिकाणी टॉपिक कंप्लीट होणार. फक्त गडबड करू नका, आरामात व्हिडिओ पहा. त्याच्यानंतरचा पुढचा कोणता प्रश्न दिलेला आहे लगेच पाहून घेऊ. 3 नंबरचा प्रश्न बघा. 3 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे की 4.5 मीटर आणि 3.6 मीटर मापाच्या खोलीत फरशी घालताना लागणाऱ्या 15 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशांची संख्या किती असेल. एकदम सोपा प्रश्न आहे, मस्त प्रश्न आहे, नवीन प्रश्न आहे. नवीन म्हणजे याच्या अगोदरचे जे 2 प्रश्न झाले किंवा जे कन्सेप्ट आपण शिकलो त्या पद्धतीने नसता, थोडासा वेगळा नवीन काहीतरी शिकायला भेटेल या प्रश्नातून. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतीलच, 100% येणार असा प्रश्न 100% लिहून घ्या. कुठं लिहून घ्या, असा 100% हा प्रश्न येणार. काय येणार पहा की 4.5 मीटर आणि 3.6 मीटर मापाच्या खोलीत. आता मला एक सांगा, एक 4.5 मीटर आणि एक 3.6 मीटर म्हणजे 4.5 आणि 3.6 मीटर लांबीची एक खोली आहे. मग ही खोली चौरसाकृती असणार का आयताकृती असणार. चौरसाकृती असणार का आयताकृती असणार. ही खोली जर 2 बाजू वेगवेगळ्या असते तरी आयताकृती असणार. हे सोपी गोष्ट आहे ना, एकदम सोपी गोष्ट आहे. काय ही आयताकृती असणार. आयताकृती काऊन, आणि जी लंबी जास्त मोठी आहे ती 4.5 मीटर आणि जी छोटी आहे ती 3.6 मीटर अशी एक खोली आहे. मग ही पण 3.6 मीटर आणि ही सॉरी ही किती 4.5 आणि ही किती 3.6 मीटर असणार. कशामुळं, याच्या समोरची बाजू सेम असणार, याच्या समोरची बाजू सेम असणार. असं केलं. आता असं केल्याच्या नंतर काय करावं लागेल की याच्यानुसार सांगितले की याच्यात फरशी बसवायची. पण फरशी कशी आहे, फरशी आहे 15 बाय 15 सेंटीमीटर. ही फरशी आहे चौरसाकृती.
हिची बाजू ही 15 सेंटीमीटर आहे, ही पण 15 सेंटीमीटर आहे, ही पण 15 सेंटीमीटर आहे आणि ही पण 15 सेंटीमीटर असेल. आता ही फरशी बसवायची एका ह्याच्यात. आता ही खोली आहे, या खोलीत मला जर अशी चौरस आकृती फरशी बसवायची असेल, अशी चौरस आकृती फरशी जर बसवायची असेल तर किती फरशा या ठिकाणी या खोलीला लागतील? तुमच्या कामाचा प्रश्न आहे का नाही सांगा बरं. जर का उद्या तुम्हाला घर बांधायचं असेल किंवा तुमचं घर जर बांधायला असेल, किंवा एक काम करा, तुमच्या घरात फरशी किती बसल हे एकदा अंदाज लावा, एकदा माप घ्या तुमच्या घराच्या खोलीचं आणि त्याच्या पद्धतीने या प्रश्नाला सॉल्व्ह करा. कसं करणार तुम्ही? सर्वात पहिले पाहणार की तुमच्या घराची लांबी किती आहे. इकडची लांबी, आता समोरच्या दोन ज्या बाजू असतात त्या सारख्याच असतात ना, मग त्या दोन बाजूची लांबी मोजा आणि उभ्या रुंदी मोजा. लांबी रुंदी मोजली, याच्यातून तुम्हाला काय करायचं? आता मला एक सांगा, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्हाला बाहेरचा भाग मोजायचा असतो त्याला आपण पेरिमीटर म्हणतो, पण ज्यावेळेस पण आपल्याला आत काहीतरी टाकायचं असतं, आत जर काही भरायचं असेल, मग आता इथे फरशी टाकलो ना आपण, मग जर इथं फरशी टाकायची असेल तर ही पेरिमीटर असणार का एरिया असणार? एरिया असणार, म्हणजे क्षेत्रफळ असणार. मग याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग याचं क्षेत्रफळ कसं काढणार? 4.5 मीटर गुणिले 3.6 मीटर. पण इथं 15 सेंटीमीटर, याचा मेळ काय? आता याच्यात फरशी एक बसवायची, अशी एक 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 फरशी बसवायची आणि फरशा बसतील किती ते सांगायचं. मग याचा अर्थ फरशीचं पण क्षेत्रफळ काढावं लागेल ना. एक खोली आहे, समजा बोर्ड जो दिसला ना तुम्हाला, हा बोर्ड म्हणजे एक खोली आहे, खालची जमीन आहे, जमीन, आणि याच्यावर आपल्याला काय चिटकवायचं? अशा पद्धतीने फरशा चिटकवायच्या. मग आता मला एक सांगा की हे पूर्ण क्षेत्रफळ जेवढं आहे एवढं क्षेत्रफळ आणि त्याला भाग द्यावा लागेल की एका फरशीला किती क्षेत्र लागेल, म्हणजे एका फरशीला किती जागा लागेल. एका फरशीला जेवढी जागा लागत असेल त्याच्यापेक्षा मग दुसरी तिसरी अशा सांगता येतील की किती फरशा याच्यात बसतील. मग याच्यासाठी आपण काय करू? इथं सेंटीमीटर दिलेले आहे ना, याला पण सेंटीमीटर आणि याला पण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ. काय करावं लागेल? सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता तुम्हाला माहिती पाहिजे की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर असतो. 1 मीटर बरोबर किती असतो? 100 सेंटीमीटर. मग 4.5 मीटर बरोबर किती सेंटीमीटर ते आधी करा. मग काय करणार तुम्ही? 4.5 गुणिले 100 भागाकारात 1. आता कसं करतो हे तुम्ही जुन्या काळाला माहिती असेल ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन. या दोन्हीचा गुणाकार करत असतो आणि या दोन्हीचा गुणाकार करत असतो. जिथं दोन संख्या आहे त्या वर घेत असतो आणि जिथं फक्त एक चिन्ह आणि एक संख्या आहे ती खाली घेत असतो, म्हणजे एक खाली येईल आणि वर काय येईल? 4.5 गुणिले 100. आता 1 न जर भाग दिला तरी उत्तर तेच येतं, मग 1 न भाग द्यायचं काम नाही. मग 4.5 जर याला जर मल्टिप्लाय केलं 100 तर काय उत्तर येतं? 450. एक शून्य कट होईल, पॉईंट कट होईल आणि 10 न जर भाग दिला 450 सेंटीमीटर. आणि हे जर 450 सेंटीमीटर असेल, हे जर 450 सेंटीमीटर असेल तर हे किती असणार? 360 सेंटीमीटर. सोपं आहे, याचा गुणाकार करायचं काम नाही आपल्याला. हे जर 450 येते, याचा पण पॉईंट निघून जाईल, एक शून्य येईल, म्हणजे 360 सेंटीमीटर होईल. आता हे झालं 450 सेंटीमीटर, हे झाले 360 सेंटीमीटर. आता काय करणार आपण? 450 गुणिले 360 भागाकारात हे काय केलं? हे क्षेत्रफळ झालं खोलीचं. हे पहा, एक बाजू आहे 450 सेंटीमीटर आणि एक बाजू आहे 360 सेंटीमीटर. या दोन्हीचा जर गुणाकार केला तर क्षेत्रफळ येतं ना, या दोन्ही बाजूचा गुणाकार केला तर क्षेत्रफळ येतं. तेच एका फरशीचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर 15 गुणिले 15 या दोन्ही बाजूचं किंवा या दोन्ही बाजूचं फरशीचं क्षेत्रफळ भेटेल. मग 15 गुणिले 15, 15 न जर भाग दिला 15 त्रिक 45, उरले किती? 30. 15 न जर भाग दिला तर 15 एक 15, 15 दोन्ही 30. आता 2 गुणिले 360, मग 2 गुणिले 360 किती? 0. साइन दोन्ही 12, 2 हाताला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 720. किती फरशा लागायला? 720 फरशा लागतील. किती फरशा लागतील? 720. एकदा आता एक काम करा, हे व्हिडिओ पाहणं झाल्याच्या नंतर, आपली क्लास झाल्याच्या नंतर तुमच्या घरात किती फरशा लागतील ते विचार करा. किंवा मग एकच फरशी, पूर्ण फरशा मोजायच्या नाही. काय करायचं? फरशी जर बसवलेली असेल तर तुम्ही काय करणार? तुमच्या घराची लांबी मोजणार, रुंदी मोजणार, त्याचं अंतर पाहणार किती आहे, आणि ते मीटरमध्ये असेल, फरशी जर मीटरमध्ये असेल तर ते मीटरमध्ये करून घ्या, फरशी जर सेंटीमीटरमध्ये असेल तर ते सेंटीमीटरमध्ये करून घ्या. मग त्याचा गुणाकार करणार भागाकारात फरशीचा 2 वेळेस गुणाकार करून. कारण फरशी जर चौकोनी असेल तर त्याचा चौकोनी असेल तर एकच, म्हणजे 15 गुणिले 15, 10 गुणिले 10, आणि आयताकृती असेल तर मग जे येईल ते 15 गुणिले 10, 20 गुणिले 15, त्यांना भाग द्यायचा. किती फरशा लागतात ते तुम्हाला भेटून जातं. अशा पद्धतीने प्रश्न काढू शकतो, आपल्या घरातल्या फरशाही मोजू शकतो. त्याच्यानंतर 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? 4 नंबरचा प्रश्न आपण पाहून घेऊ लगेच. 4 नंबरचा एक मस्त प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. पहा, काय दिले? एक आकृती दिलेली आहे अशा पद्धतीची. तुम्ही पाहू शकता समोर तुमची आकृती दिलेली आहे. तिकडं मला त्याच्यावर दिसत नाही ना शिकवता वेळेस. अशा पद्धतीची एक आकृती दिलेली आहे.
आणि सांगितलेलं काय की जो भाग दिलेला आहे, काय सांगितलेलं आहे, रेघा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ, अशा पद्धतीने रेघा मारलेले आहेत त्याच्यावर, आणि फक्त एवढ्याच क्षेत्रफळ काढायचं. आता चौकोन दिलेला असता, आयात दिलेला असता किंवा मग एखादा ट्रायंगल दिलेला असता तर आपल्याला काढता येत होतं. आता असं कसं काढायचं, याचं कसं काढायचं क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ कसं काढायचं, त्याने एक तुम्हाला आयडिया दिलेली. काय काय सांगितलेलं पहा, 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर बाजू आहे, 3 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे ही, त्याच्यानंतर 3 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे ही, 3 सेंटीमीटर ही बाजू दिलेली आहे, त्याच्यानंतर पूर्ण 1 सेंटीमीटर बाजू ही दिलेली इथून इथपर्यंत, 1 सेंटीमीटर इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर, खालची पूर्ण लांबी दिलेली 5 सेंटीमीटर, ही पूर्ण बाजू किती 5 सेंटीमीटर आहे, आणि वरचं ही जी दिलेली आहे ही दिलेली 1 सेंटीमीटर आणि ही दिलेली आहे 1 सेंटीमीटर. आता याचे भाग पाडून घेऊ आपण आणि याची बेरीज करू. काय काढायला सांगितलं, याचं क्षेत्रफळ काढायला सांगितलं, एकदम सोपं आहे. क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पहा आयात दिसायली, ही एक पट्टी दिसायली, ही एक पट्टी दिसायली, ही एक पट्टी, 3 पट्ट्या दिसायल्या, 3 पट्ट्याचा आपण अगोदर काय करू, वेगवेगळ्या काढून घेऊ आणि याची बेरीज करू. सर्वात पहिले आता मी काय करतो, मला माहिती आहे की पूर्ण इथून इथपर्यंत 3 सेंटीमीटर आहे आणि ही 1 सेंटीमीटर, म्हणजे अशी जर मी एक लाईन मारली इथं, अशी इथे एक लाईन मारली आणि अशी इथे एक लाईन मारली, हे पहा ही एक पट्टी झाली, ही एक पट्टी झाली, इथून इथपर्यंत 2, म्हणजे 1 2 आणि 3 पट्ट्या तयार झाल्या. आता काय करू, हिचं काढू पूर्ण क्षेत्रफळ. हिचं क्षेत्रफळ किती येईल, आता मी पूर्ण फॉर्म्युले लिहित नाही बसणार 3 वेळेस, सरळ सरळ आता तुम्हाला सांगितलं आपण शॉर्टकटमध्ये जाणार. कसं जाणार, हे पहा, हे पूर्ण अंतर इथून इथपर्यंत होतं 3 आणि इथून इथपर्यंत होतं 1, म्हणजे किती झाले 4. मग याची लांबी झाली 4 गुणाकारात लांबी 4 आणि रुंदी किती आहे, रुंदी इथं दिसायली ना 1 सेंटीमीटर, इथं पण एकच असणार, मग 4 गुणिले 1 बरोबर 4, म्हणजे 4 सेंटीमीटर आहे ना, चौरस सेंटीमीटर, हे झाली याची. आता ही पहा, ही उभी 3 होती, इथं 1 4 आणि 1, म्हणजे 4 गुणिले 1 बरोबर 4 चौरस सेंटीमीटर, ही पण झाली 4 चौरस सेंटीमीटर. आता याची पहा, ही 5 होती पूर्ण, इथे एक कटला, इथे एक कटला, हे एक कटला आणि हे एक कटला, किती राहिली 3 सेंटीमीटर राहिली, 3 सेंटीमीटर. आता ही जर 3 असेल तर उभी किती येईल, इथून इथं अंतर दिसायला 1 सेंटीमीटर, 3 गुणिले 1, 3 गुणिले 1 बरोबर 3 चौरस सेंटीमीटर. किती व्हायली, याची बेरीज करा ना, 4 आणि 4 8, 9 10 11, 11 चौरस सेंटीमीटर ही असणार याची पूर्णच्या पूर्ण काय एरिया, म्हणजे क्षेत्रफळ. 11 चौरस सेंटीमीटर कशात दिलेले, 11 चौरस सेंटीमीटर, पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक 1 ऑप्शन ए हे असणार याचं करेक्ट उत्तर. काय केलं समजलं, काय केलं, त्याला भाग पाडले तर प्रत्येक पट्ट्या. आता ही पट्टी इथून घेऊ शकत होते तुम्ही, 3 गुणिले 1 3 गुणिले 1 3 आणि 3 6, आणि ही किती येईल 5 पूर्ण, मग 5 1 5, 6 आणि 5 11, असं केलं तरी तसं येणार, ते तसं केलं तरी उत्तर तेच येणार, उत्तर बदलणार नाही. 5 नंबरच्या प्रश्नात विचारलं, 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नूरी धावते. 2 फेऱ्यांमध्ये मिताली आणि नूरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल. काय विचारलं, 2 फेऱ्या. आता पहा, सर्वात पहिली महत्वाचं, 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती एक चौरस दिलेला आहे, ज्याची बाजू आहे 70, किती आहे 70 सेंटीमीटर का 70 मीटर, 70 मीटर. आता 70 मीटर असेल तर ही पण 70 मीटरच असणार ना, चौरस आहे ना, ही पण 70 मीटर असणार कारण चौरस आहे, ही पण 70 मीटरच असणार कारण चौरस आहे, चारही बाजू समान चौरसात. सांगितलं तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो सुरुवातीपासून. त्याच्यानंतर सांगितलं की 80 मीटर आणि 50 मीटर रुंदी असलेला काटकोन चौकोन, म्हणजे एक आयात दिलेला आहे. कशा पद्धतीने दिलेला आहे पहा, एक अशा पद्धतीचा आयात दिलेला आहे आणि याच्यात किती दिलेले आहे 80 आणि 70, मग 80 आणि 50, 80 मीटर. आता ही 80 तर ही पण किती असणार 80 मीटर असणार, आणि ही जर 50 असेल तर ही पण किती असणार 50 मीटर असणार. हे झालं. ह्या 2 ग्राउंड दिलेले आहेत, मैदान दिलेले आहेत, आणि याच्या भोवताल म्हणजे याच्या काठाकाठानं एक नूरी आणि एक कोण आहे मिथाली. सुरुवातीला मिथाली धावती, नंतर नूरी धावती. चौकोनावरती नूरी धावती. 2 फेऱ्यांमध्ये मिथाली आणि नूरी यांनी कापलेल्या अंतरावर किती फरक असेल, अंतरात किती फरक असेल. ठीक आहे, 2 फेऱ्या. सर्वात पहिले मला सांगा, याचं पूर्णच्या पूर्ण आता काय काढावं लागेल, पेरीमीटर काढावं लागेल का मग क्षेत्रफळ म्हणजे एरिया काढावं लागेल.
जर का ती साईडनं जर पळत असेल, आता ती अशी मदत पळणार नाही ना, कुठं पळणार, ती साईडनं पळणार, मिताली साईडनं पळणार. पण मिताली जर साईडनं पळत असेल तर याचा अर्थ ती सर्वात पहिले 70 मीटर सरकी जाणार, नंतर 70 मीटर डावीकडे वळणार, परत 70 मीटर डावीकडे, नंतर परत 70 मीटर डावीकडे. अशा पद्धतीने ती पूर्णच्या पूर्ण अंतर कव्हर करणार. मग आता या ठिकाणी मी म्हणू शकतो की 70 70 70 70 4 वेळेचे 4 गुणिले 70 जर केलं तर 7 चूक 28, 280 मीटर ती पळणार. पण हे झालं एका फेरीचं 280, तिथून 2 फेऱ्या मारल्या. मग 280 गुणिले 2 बरोबर किती, 0 8 2 16 6, हातचा आला 1 2 4 आणि 1 5, म्हणजे 560 मीटर अंतर ती पळाली. कोण, मिताली. आता ही पळाली म्हणजे हिनं जी रनिंग केली ती केली 560 मीटर. आता हिची रनिंग पाहू किती झाली. आता ही 8 आणि 5 13 आणि हे पण 8 आणि 5 13, 13 आणि 13 26, म्हणजे 260 मीटर झालं ना, 260 मीटर. आता हे 260 फक्त एका फेरीचे झाले, ही 2 फेऱ्या मारल्या. मग या ठिकाणी 0, या ठिकाणी साईन दोन्ही 12, 12 2, हातचाला 1 2 4 आणि 1 5, 520 मीटर. किती, 520 मीटर. आता मला सांगा, ही पळाली 520 मीटर आणि ही पळाली 560 मीटर. 560 आणि 520 केलं काय, समजलं ना, 2 फेऱ्या मारल्या होत्या दोन्ही. एका फेरीचे 260, एका फेरीचे 280, 2 फेऱ्याचे 520, 2 फेऱ्याचे 560, या दोन्हीचा फरक किती. आता 560 मधून 520 गेले, याची जर बेरीज केली 560 मायनस 520 तर किती, 40 मीटरचा अंतर येईल. मग 40 मीटर उत्तर कशात दिलेलं आहे पहा, 40 मीटर दिलेले आहे. पर्याय क्रमांक सी, 3 नंबरचा पर्याय. 3 नंबरमध्ये सांगितलेलं आहे 40 मीटर काय राहील, याचं बरोबर आन्सर राहील. याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा, 6 नंबरच्या प्रश्नात सांगितलेले आहे की एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी 60 मीटर आहे. सरळ ते शब्द फक्त आवड दिलेले असतात, जो भूखंड, चौरस. आणि सरळ सांगितलं काही चौरस आहे, त्याची भूखंड म्हणजेच काय, जमीन. चौरस एक अशा पद्धतीने आयात झाला का त्या, परत माणसाला आयात का अर्धा चौरस सांगितला, हे चौरस झाला. चौरसाची बाजू सांगितली 60 मीटर आहे. या ठिकाणी 60 आहे, तर या ठिकाणी 60 आहे, तर या ठिकाणी 60 आहे, तर या ठिकाणी पण 60 आहे. या भूखंडाला 3 पदरी ताराचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 दराने किती खर्च येईल. काय करायचं, 3 पदरी कंपाऊंड घालायचं आणि एकाला किती खर्च येतो, 25 रुपये येतात एका मीटरला. सरळ आहे ना, पेरीमीटरच काढायची ना. 6 साईन चूक 24, 240 मीटर अंतर असणार. आता 240 मीटर एका पदरीचं, आता 3 पदरी घालायचं. मग 3 पदरी म्हणजे 3 वेळेस गुणाकार करा, 0 4 3 12 2, चाला 1 3 2 6 आणि 1 720 मीटर. 720 मीटर. आता 720 मीटर पूर्ण झालं आणि या 720 मीटरला 3 वेळेस 720 मीटरला 25 न गुणायचं. कशामुळे, कारण एका मीटरला 25 रुपये खर्च येतो, तर 720 मीटरला किती येईल, एका मीटरला 25 रुपये येतो, तर 720 मीटरला काढावं लागेल. तर 25 0 0, 25 दोन्ही 50 आणि 25 5 125, 25 6 150, 25 7 किती, 25 7 175, 175 आणि 5 80, 180 म्हणजे किती झाले पहा, एकक दशक शतक हजार 10,000, 18,000 रुपये. 18,000 रुपये खर्च कशात येईल, बी मध्ये येईल. 18,000 रुपये म्हणजे बी ऑप्शन राहणार करेक्ट आन्सर. काय असणार, बी ऑप्शन. 18,000 रुपये खर्च येईल. काय केलं समजलं का, पूर्ण पेरीमीटर काढली, पेरीमीटर आली 240 एक पदराचा. टोटल 3 पदरी कंपाऊंड होता, म्हणून 3 न गुणलं 720 मीटर आलं. म्हणजे 720 मीटर अंतर आपल्याला काय आणायचा असला, तार आणावा लागला असता. आणि 1 मीटर तार आणण्यासाठी 25 रुपये खर्च येतो, 720 मीटर आणण्यासाठी 18,000 रुपये खर्च येणार. अशा पद्धतीनं का आणणार. याच्यानंतरचा प्रश्न पाहून घेऊ लगेच. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा, एका काटकोन चौकोनाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे. काटकोन चौकोन दिलेला आहे आणि त्याची परिमिती 60 सेंटीमीटर आहे. काटकोन चौकोन परिमिती 60 सेंटीमीटर आहे ना. आता पहा, एक काटकोन चौकोन आहे, पण आधी पुढं वाचू द्या मला एकदा काय दिलेले. त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ 200 सेंटीमीटर आहे, तर त्याची लांबी व रुंदी सेंटीमीटर मध्ये किती आहे. आता पहा, हे काटकोन चौकोन सांगितलं ना. एक चौकोन, काटकोन काय असतं, काटकोन म्हणजे काय, 90 डिग्री. असं जर केलं तर इथं पण 90 डिग्रीचा कोण होतो, इथं पण 90 डिग्रीचा, इथं पण 90, इथं पण 90 डिग्रीचा. जिथं पण 90 डिग्रीचा कोण होतो त्याला आपण काटकोन म्हणतो. मग ते ट्रायंगल म्हणजे त्रिकोण असो किंवा मग चौकोन असो. याच्यात काय झालं, याच्यात तुम्हाला लांबी आणि रुंदी विचारली. याचा अर्थ लांबी आणि रुंदी जर वेगवेगळी विचारली असेल, लांबी वेगळी विचारली, ऑप्शन पाहिले ना तुम्ही, ऑप्शन दिसत असते ना, लांबी वेगळी आहे, रुंदी वेगळी. आणि लांबी आणि रुंदी जर वेगवेगळी असेल तर याचा अर्थ आयात आहे, चौरस नाही. जर लांबी आणि रुंदी एकच असेल
एकच बाजू असेल सारख्या सर्व ठिकाणी चारही बाजू सारख्या असतील तर तो चौरस असतो, पण इथे तुम्हाला लांबी वेगळी दिलेली, रुंदी वेगळी दिलेली. मग दोन जर बाजू वेगवेगळ्या असतील, लांबी आणि रुंदी वेगवेगळी असेल तर तो आयत असणार. आणि सांगितलं काय आहे की त्याचं क्षेत्रफळ 200 सेंटीमीटर आहे, 200 सेंटीमीटरचा वर्ग आहे, तर त्याची लांबी व रुंदी सेंटीमीटरमध्ये काय. हे प्रश्न जर चेक केला तुम्ही तर तुम्हाला याच्यात वाटत नाही का की तुम्ही काहीच करायचं काम नाही, पेन पण घ्यायचं काम नाही, डायरेक्ट उत्तर काढू शकता याचं. जरासा एकदा प्रश्न पहा बरं काय दिलेला आहे. पर्याय पहा फक्त, ऑप्शन चेक करा, ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे. एका काटकोन चौकोनाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे. मग परिमिती जर 60 सेंटीमीटर असेल तर त्या बाजूचा, त्या दोन बाजूचा जी लांबी आणि रुंदी आहे त्याची बेरीज करून दुप्पट केली तर 60 यायला पाहिजे. परिमिती काय आहे, त्या दोन बाजूची बेरीज करून दोन म्हणजे दुप्पट केली तर 60 यायला पाहिजे. अशी बाजू कोणती? पहिली काय दिलेली आहे, 11 अधिक 19 30 होतात, 30 ची दुप्पट 60 होती, म्हणजे ऑप्शन बरोबर येऊ शकतो. दुसरा काय दिलेला आहे, 25 अधिक 5 30 होतात, 30 ची दुप्पट 60 येते, म्हणजे हे पण बरोबर असू शकतं. 16 अधिक 14 30 होतात, त्याची दुप्पट केली तर 60 येते, हे पण बरोबर आहे. 20 अधिक 10 30 होतात, त्याची दुप्पट केली तरी 60 येते. म्हणजे चारही ऑप्शनची परिमितीवरून तर आपण सांगू शकत नाही की ऑप्शन कोणता बरोबर राहील. मग ऑप्शन कोणता बरोबर राहील हे पाहण्यासाठी पुढे अजून एक काय दिलेली, त्या चौकोनाचे म्हणजे जो काटकोन चौकोन होता किंवा जो आयत होता, रेक्टँगल होता, त्याचं क्षेत्रफळ दिलेलं 200 सेंटीमीटर. आणि मला एक सांगा, आयताचं जे क्षेत्रफळ असतं, हे जे आयत असेल, या आयताचं क्षेत्रफळ काय असतं, ही जर बाजू x असेल आणि ही जर बाजू y असेल तर ही पण x असणार आणि ही y असणार, आणि याचं क्षेत्रफळ असतं x × y म्हणजे xy. हे x आणि y म्हणजे याचं क्षेत्रफळ असतं, म्हणजे या दोन बाजूचा गुणाकार असतो, आणि त्या दोन बाजू आपल्याला त्या ऑप्शन मध्ये दिलेल्या आहेत. मग जर का याचा x × y बरोबर 400 असेल, 400 का 200, 200 असेल, 200 असेल, किती असेल 200, तर असा कोणता पर्याय आहे ज्याच्यात त्या दोन बाजूचा गुणाकार केल्यावर 200 उत्तर येईल. 11 × 19 केल्यावर 200 उत्तर येईल का? नाही, येणारच नाही. कसं येईल? 9 1 9, एकच स्थानच्या अंकाचीच बेरीज करून पहा, नाही येत. 25 × 5 25 5 125 उत्तर येत नाही 200. त्याच्यानंतर 14 × 16चं उत्तर जर तुम्ही चेक केलं तर 16 × 14 येत नाही, पण 20 × 10 जर केलं तर बे म्हणजे 200. 20 × 10 म्हणजे या ठिकाणी मी x च्या जागी 20 जर घेतले आणि या ठिकाणी जर का 10 घेतले तर 20 × 10 बरोबर बे आणि 2 शून्य तसे 200 उत्तर येतं. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4च का असणार, बरोबर असणार. पेनही घ्यायचं काम नव्हतं आणि फक्त प्रश्न वाचून तुम्ही याचं उत्तर सांगू शकत होते. आणि हेच या ठिकाणी तुम्ही शिकणार की जर का ज्या वेळेस असे प्रश्न ज्यावेळेस येतील जिथं पेनाची गरज नसणार तिथं तुम्ही टाइमपास करणार नाही, तिथं डायरेक्ट उत्तर काढणार आणि बाकीचे मुलं तिथं सॉल्व्ह करत बसणार. त्या मुलापेक्षा तुम्ही इथे या एका प्रश्नापासून पुढे जा, फायदा होणार का नाही. मग अशा प्रश्नासाठी तुम्ही पहा या ठिकाणी काय केलेलं होतं, फक्त ऑप्शनवरून आपण सांगितलं की याचं उत्तर काय आहे. ऑप्शन चेक करायचे डायरेक्ट. आता याच्या बादही असे प्रश्न तुम्हाला बरेच भेटतील, त्या प्रश्नात आपण पाहू त्याचे उत्तर कसे काढायचे. तर याच्या पुढचा प्रश्न काय पहा लगेच. पुढे तुम्हाला सांगितलं की ज्याची परिमिती 48 आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ किती. किती सोपा प्रश्न आहे. एक चौरस दिलेला आहे आणि याची सारखं कसं आहे ना, एक चौरस दिलेला आहे आणि याची परिमिती 48 आहे. आता परिमिती जर 48 असेल तर याचा अर्थ या सर्व बाजूची बेरीज, इथे x इथे x इथे x इथे x, x अधिक x अधिक x अधिक x, या चारही x ची बेरीज किती आली पाहिजे, 48 आली पाहिजे. मग मी म्हणतो की 48 ही जर पूर्ण बेरीज असेल आणि चार बाजू असेल तर 48 भागिले 4 करावं लागेल ना. 4 1 4 आणि 4 2 8. मग एक बाजू किती असणार 12, म्हणजे इथं 12 इथं 12 इथं 12 इथं पण 12, 12 चूक 48 मीटरच असणार. आता काय विचारलं, त्याचं क्षेत्रफळ किती. क्षेत्रफळ 12 × 12, 12चा वर्ग 144. 12चा वर्ग जर माहित असेल तर इथे पेन पेपर घ्यायची गरज नव्हती, सांगू शकत होते तुम्ही 48 भागिले 12, 48 भागिले 4 बरोबर 12 आणि 12चा वर्ग 144. 12चा वर्ग किती असतो, 12चा वर्ग असतो 144. वर्ग पाठ करा, कमीत कमी 20-25 पर्यंत तरी वर्ग पाठ करा. वर्ग पाठ असतील तुमचे, नवोदयाचे विद्यार्थी जर असाल तुम्ही तर 25-30 पर्यंत तुमचे वर्ग पाठ पाहिजे. तर या ठिकाणी काय दिलेले पहा, 12चा वर्ग 144 चौरस सेंटीमीटर कशात दिलेला आहे, पर्याय दिलेला आहे बी. त्याच्यानंतरचा काय क्वेश्चन दिलेला आहे पाहू लगेच. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे. ठीक आहे, चौरस दिलेला आहे, आयत दिलेला आहे, काढून घेऊ. चौरस, एक आयत दिलेला आहे आणि या दोन्हीची जर लांबी आणि हे पूर्ण जे अंतर जर मी मोजलं, म्हणजे या दोन्हीला जर कापला असं सारखं केलं तर दोन्ही सारखालीच येतं, दोन्हीत फरक नाही. काय विचारलं, चौरस एक आयत समान आहे. चौरसाच्या बाजूंची लांबी 16 मीटर आहे. चौरसाची बाजू किती आहे 16.
ही 16, ही 16, ही पण 16, ही पण 16, कारण सर्व बाजू समान असतात चौरसाच्या. 16 दिलेली आहे. त्याच्यानंतर आणि आयताची लांबी 18 आहे. आयताची लांबी जर 18 असेल, ही 18 असेल, तर आयताची रुंदी विचारली असेल. आता आयताची रुंदी किती असेल? एकदम सोपा प्रश्न आहे का नाही? तुम्ही सांगू शकत नाहीत का? 16 चूक 64 होता. 16 1 16 32 32 दोन्ही 64. 64 मीटर टोटल अंतर असणार. म्हणजे एक तार जो आहे तो 64 मीटरचा आहे आणि याच ताराचा आता आयत बनवायचा ज्याची लांबी 18 आहे. मग या 64 मधून जर मी 18 दोन्ही 36, 18 आणि 18 किती होतात? 36 होतात ना. 18 दोन्ही 36. हे 36 जर वजा केले तर 14 तून 6 गेले, 4 4 8 आणि 5 मधून 2 28. मग 28 याची आणि याची बेरीज असणार. या दोन्हीची किती असतात? 28 बेरीज. मग याची 28 चे अर्धे 28 भागिले 2, कारण दोन बाजू आहेत ना, 1 आणि 2. किती येतील? 2 1 2 आणि 2 चूक 8, 14 सेंटीमीटर. ही असणार 14, ही पण असणार 14. उत्तर काय येणार? 14 मीटर. 14 सेंटीमीटर नाही, 14 मीटर, कारण मीटर मध्ये पण हे दिलेले मीटर असणार. केलं काय? समजलं नाही का? जरा फास्ट झालं का? ठीक आहे, पुन्हा एकदा पहा. हे सांगितलं होतं की एक चौरस एक आयत, हे दोन्हीची जी लांबी आहे म्हणजे परिमिती जी आहे ती सारखी आहे. म्हणजे इथून जर मी चालायला सुरुवात केली तर जेवढा वेळ इथे यायला लागेल तेवढाच वेळ याच्यातही फिरायला मला लागेल. म्हणजे वेळ सारखाला लागेल किंवा त्या अंतर सारखाला असणार. मग त्यासाठी सांगितलं की याची तर बाजू 16 आहे. म्हणजे एक बाजू 16 असेल तर याचा अर्थ सर्व बाजू 16च असणार, कारण चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. त्याच्यातच सांगितलं की आयत जो आहे त्याची लांबी 18 सेंटीमीटर आहे. म्हणजे लांबी जी आहे ती 18 सेंटीमीटर आहे, तर रुंदी तुम्हाला काढायची. मग रुंदी काढणार कशी? तुम्हाला हे माहिती पाहिजे की याची जर सर्व बाजूची बेरीज केली, 16 अधिक 16 32 अधिक 48 अधिक 16 64, टोटल किती आली याची? 64 मीटर आली. म्हणजे टोटल 64 मीटर याची असेल तर याची पण टोटल 64च असणार, कारण दोन्ही समान आहेत आधी सांगितलं होतं. मग याची जर 64 असेल तर त्यातली 18 अधिक 18 36, ह्या दोन बाजू तर आधीच कटल्या, कारण त्या दिलेल्या आहेत. मग या 36 का आणल्या? तर आपल्याला उत्तराला 28. मग 28 अंतर असणार याचं आणि याचं, बरोबर ना? कारण हेच राहिलं ना, हे आणि हेच अंतर राहिलं, तर 48 उत्तर याचं राहिलं. मग 48 जर 28 उत्तर याचं राहिलं, मग 28 ह्या दोन बाजू असणार. आपल्याला एकाच बाजूचं उत्तर सांगावं लागत असतं, दोन्हीचं नसतं सांगायचं. दोन्हीची बेरीज नसती सांगायची, फक्त एकच बाजू सांगायची असते. मग 28 भागिले 2 केलं तर उत्तर काय येईल? 14, कारण 14 दोन्ही 28. मग ही बाजू असणार 14, ही बाजू असणार 14. 18 18 दिलेली होती, 16 दिलेली होती. काहीच अवघड नव्हतं, एकदम सोपं होतं. पुढचा प्रश्न काय ते पहा. पुढच्या प्रश्नात तुम्हाला विचारलं की चौरसाची परिमिती व त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती हवी? चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकीच असेल तर त्याची बाजू किती हवी? आता ह्याच्यात मला एक सांगा, मी ऑप्शन पाहिल्याशिवाय सांगू शकणार आहे का? ऑप्शन सांगावं लागतील ना मला, की चौरसाची परिमिती त्याच्या क्षेत्रफळा इतकीच असली पाहिजे. म्हणजे क्षेत्रफळ तेवढंच आणि परिमिती पण तेवढंच. मग आता जर का मी चौरस दिलेला आहे आणि चौरसाची परिमिती जर 6 सेंटीमीटर घेतली तर 6 चे 4 भाग पडतील का? परिमिती सॉरी बाजू विचारलं ना, बाजू किती असेल? हा ठीक आहे. मग 6 जर बाजू घेतली, एक चौरस दिलेला आहे, एक चौरस दिलेला आहे, या चौरसाची बाजू जर मी 6 घेतली तर साइन चूक किती व्हायले? 24 व्हायले. साइन चूक 24 आणि ही बाजू 6 आणि ही बाजू 6, 6 6 36. 24 आणि 36 सारखाले व्हायले का? नाही व्हायले. त्याच्यानंतर पहा 2 सेंटीमीटर, बेचूक 8, बेचूक 8 आणि बे दोन्ही 4 सारखाले व्हायले का? नाही व्हायले. त्याच्यानंतर पहा 4, 4 चूक 16 आणि 4 4 4 चूक 16, 4 चूक 16, 4 4 4 चूक 16. 3 नंबरचा पर्याय असणार याचं बरोबर उत्तर, म्हणजे 4 सेंटीमीटर. कसं असणार ते पहा. समजलं नसेल पुन्हा पहा, ज्याला नाही समजलं ते. मी समजा आता या ठिकाणी काय, पहिला ऑप्शन 6 होता ना, 6 घेतला, इथं पण 6 येईल, इथं पण 6 येईल, इथं पण 6 येईल. 6 1 6, साइन 2 12, साइन 3 18, साइन चूक 24. ही झाली पेरीमीटर, कारण सर्व बाजूची बेरीज 6 6 12. याच्यात पेरीमीटर किती आली? 24 आली. आणि हे काय असतं? क्षेत्रफळ, दोन बाजूचा गुणाकार, 6 6 36. सारखाले आले का? नाही आले. दुसरा पर्याय दिलेला होता 2. पर्याय काय दिलेला होता? 2. इथं 2 घेतले, इथं 2, इथं 2, इथं 2. 2 आणि 2 4, 4 आणि 2 6 आणि 2 8. 8 आले, बे दोन्ही 4. 8 आणि 4 सारखे आले का? नाही आले. 3 नंबरचा पर्याय काय दिलेला आहे? 4. 3 नंबरचा पर्याय दिलेला आहे 4. इथं 4, इथं 4, इथं 4. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चूक 16 आणि 4 चूक 16. 16 इथं पण आहे, 16 इथं पण आहे. 4 वेळेस बेरीज केली तरी 16 येतात, 2 वेळेस 4चा गुणाकार केला तरी 16 येतात. म्हणजे पेरीमीटर पण 16 येते आणि क्षेत्रफळ पण 16 येतं. पर्याय क्रमांक सी असणार त्याचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे ते पाहू आपण या ठिकाणी. याच्यात तुम्हाला सांगितलं की एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. ठीक आहे, आयात दिलेले आहे, असं आयात काढणार आपण आणि त्याची लांबी, समजा रुंदी जर x असेल, आता दिलेली नाही ना, तर x घ्यायची. त्याची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. रुंदी किती आहे? x. मग लांबी किती असणार? 2x.
याच्या दुप्पट आहे ना, मग ही 1 असेल तर ही 2 होणार, मग 1x च्या 2x. त्याच्यानंतर सांगितलं दुप्पट आहे 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे, तर त्या भूखंडाची लांबी किती? ओके, एक चौरस आहे. आता याच्यात एक काय एक स्विमिंग पूल आहे म्हणलं होतं ना अगोदर, स्विमिंग पूल एक स्विमिंग पूल आहे आणि या स्विमिंग पूलाची लांबी आहे 8 मीटर, बाजू आहे 8 मीटर. ही 8 असेल तर ही पण 8, ही पण 8 आणि ही पण 8. अशा पद्धतीने दिलेले आहे. अवघड वाटणारा प्रश्न थोडासा, पण अवघड नाही. काय केलं पहा, आयात दिला होता, त्या आयात एक चौरसाकृती एक स्विमिंग पूल आहे आणि या स्विमिंग पूलची लांबी किंवा रुंदी किंवा बाजू 8 सेंटीमीटर आहे, सर्व बाजू 8. आता मला सांगा अगोदर याचं क्षेत्रफळ किती? 8 गुणिले 8 किंवा 8चा वर्ग 8 ही 64 चौरस मीटर. कशाचं? स्विमिंग पूल, स्विमिंग पूलचा क्षेत्रफळ. आता हे जे 64 दिलेले आहेत ना, हे 64 एक भाग आहे कशाचा? तर 8 भाग आपल्याला काढायचे, तर 8 भाग बरोबर किती? तुम्हाला विचारलं काय होतं, तर त्या भूखंडाची लांबी किती आहे, लांबी विचारली होती. ठीक आहे, क्षेत्रफळ काढून घेऊ आधी. क्षेत्रफळ किती येतं? क्षेत्रफळ काय असणार केलं काय इथं कळालं का? याचं क्षेत्रफळ काढलं किती आलं? 64 चौरस मीटर. आणि सांगितलं की याचं जे क्षेत्रफळ आहे स्विमिंग पूलचं ते एक भाग आहे, म्हणजे हे क्षेत्रफळ जर एक भाग असेल किती? एक अष्टमांश म्हणलं होतं, मग एक अष्टमांश म्हणजे असेल एक अष्टमांश, म्हणजे हे एक म्हणजे 64, तर हे म्हणजे किती? 8 भाग म्हणजे किती? तर आता पहा, एक भाग म्हणजे 64 आहेत ना, एक भाग म्हणजे 64, तर 8 भाग म्हणजे किती? इथं भाग लिहितो नाव, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, भाग आणि भाग. एक भाग म्हणजे 64, तर 8 भाग म्हणजे किती? तिरपा गुणाकार करता येतो, जुने असाल तर करता येत असेल, नसेल तर काय करणार, जिथं प्रश्नार्थक चिन्ह आणि हे असेल म्हणजे याचा गुणाकार आणि या दोन्हीचा गुणाकार, तिरपा गुणाकार करतो असा तिरपा गुणाकार. मग या 8चा गुणाकार 64 सोबत करणार, 8 गुणिले 64. भागाकारात प्रश्नार्थक चिन्ह म्हणून इथे एकच घेणार खाली. 8 चूक 32, साइन 8 48, 49 50 51. किती आलं? 512 चौरस मीटर, 512 चौरस मीटर. आता पहा, 512 चौरस मीटर हे आलं, पण आपल्याला हे नाही विचारलं ना की क्षेत्रफळ किती असेल. क्षेत्रफळ विचारलं असतं तर आपण डायरेक्ट 512 म्हणलो असतो. आपल्याला विचारलं की याची लांबी किती आहे, पण लांबी काढण्यासाठी आपल्याला अगोदर x ची माहिती पाहिजे की x म्हणजे काय, x ची लांबी किंवा x ची रुंदी, x ची किंमत किती आहे. आता चौरस जे आयत असतो, आयताचं क्षेत्रफळ काय असतं? आयताचं क्षेत्रफळ असतं लांबी गुणिले रुंदी. मग आयताचं क्षेत्रफळ जर लांबी गुणिले रुंदी असेल तर किती असणार? लांबी गुणिले रुंदी किती? आता पहा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे ना, माहिती आहे ना, लांबी गुणिले रुंदी माहिती आहे. आयताचं क्षेत्रफळ किती दिलेले? 512. काढलं आपण ते आता नेमकंच 512 बरोबर लांबी किती आहे? 2x गुणिले रुंदी किती आहे? x. 512 बरोबर याचा जर गुणाकार केला तर काय होईल? 2x². आता हे दोन इकडे गुणाकारात येते, भागाकारात येते. 512 भागाकारात 2 बरोबर x चा वर्ग. याचा जर भाग दिला 5 1 5, 2 2 4 आणि उरला 1, 2 5 10, उरला 1 आणि 2 सक 12 बरोबर x चा वर्ग. आता x चा वर्ग हे 256 कशाचा तरी वर्ग आहे. 256 कशाचा वर्ग असतो? 225 256 म्हणजे 16 चा वर्ग, म्हणजे 256 हे वर्गमूळ x म्हणजेच x बरोबर 16. x बरोबर काय असणार? 16. आणि याची जी लांबी असणार, आपल्याला विचारलं काय होतं याच्यात विचारलं तर भूखंडाची लांबी. आता x बरोबर 16 आहे, x बरोबर किती आहे? 16. तर x चे दुप्पट 16 दोन्ही 32, 32 काय असणार याची लांबी असणार. उत्तर काय येणार याचं? 32 यायला पाहिजे. हे खालचं दिसायला का तुम्हाला इथं? 5 x बरोबर 16 उत्तर आलेलं आहे या ठिकाणी. x बरोबर 16 कशामुळे आलं? कारण 256 16चा वर्गमूळ असतं. 256चं वर्गमूळ 16 असतं किंवा 16चा वर्ग 256 असतो. आणि याला अशा पद्धतीनं सॉल्व्ह केलं. कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं नसेल कळालं एकदा परत एकदा वापस घ्या, कारण मोठं गणित होतं, जास्त टाइम लागला याला थोडाफार. तर एकदा व्हिडिओ रिपीट करून पहा जर कळलं नसेल तर. तर या ठिकाणी x ची किंमत 16 भेटली होती, तर x च्या दुप्पट लांबी होती म्हणून 16ची दुप्पट 32. लांबी किती असणार याची? 32 असणार. त्याच्यानंतरचे आपले 2 1 2 3 4 प्रश्न या ठिकाणी बाकी राहिले. ते 4 प्रश्न आपण या ठिकाणी कंप्लीट करून घेऊ. पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढचा जो प्रश्न तुम्हाला दिला आहे, एका आयताची लांबी 6 सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती 16 सेंटीमीटर आहे.
आयताचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये किती? सोपा प्रश्न एकदम. आयताची लांबी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. आयत दिलेलं आहे 6 सेंटीमीटर, तर ही पण 6 सेंटीमीटर असणार. सेंटीमीटर दिली आहे आणि काय सांगितले का आयताची लांबी 6 सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती 16 सेंटीमीटर आहे. बरं ठीक आहे. परिमिती किती दिली आहे? 16 सेंटीमीटर. 16 सेंटीमीटर दिलेली आहे. आता याच्यात करायचं का? ही जर 6 असेल तर ही पण 6 असणार. बरोबर. 6 आणि 6 12. पेरिमीटर म्हणजे सर्व बाजूची बेरीज. मग 6 आणि 6 12. या 16तून जर का 12 गेले, 16तून जर का हे 12 गेले तर किती उरले? 4. बरोबर. 4 उरले. आता हे 4 या दोन्ही बाजूचे बेरीज असणार. मग इकडची आणि इकडची किती असणार? याला जर 2 न भाग दिला तर दोन्ही 4. ही 2 ही 2 करून पहा बेरीज 16 येते का? 6 आणि 6 12, 13 14 15 16. तर रुंदी आली 2 सेंटीमीटर. काय विचारलं होतं तुम्हाला याच्यात तुम्हाला विचारलं चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ किती येणार? साइन दोन्ही 12 चौरस सेंटीमीटर. कशामुळे? कारण या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच क्षेत्रफळ असतं आयतामध्ये. दोन्ही बाजूचा गुणाकार. लांबी म्हटलं रुंदी म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ. याच्या पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. पुढचा प्रश्न दिलेला आहे तार वाकवून एक आयत केला आहे. या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 50 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर आहे. तारेची एकूण लांबी किती? काय तारेची एकूण लांबी किती, रुंदी किती? सरासरी एवढे प्रश्न सोपे द्यायले. तर काय विचारलं पाहिजे? तार वाकून त्याचा आयात तयार केला. मी सांगत ना तशी इच्छा समजावून अशा प्रश्न डायरेक्ट करणार आपण इथून पुढे. तार वाकून एक आयात तयार केला. आयात समजला. आयत आकृती, दोन बाजू सारख्या आयात. त्याच्यात सांगितलं की परिमिती 50 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर काढून घेणार. ठीक आहे. पुन्हा म्हणसाल समजलं नाही. 50 सेंटीमीटर आणि किती? 25 सेंटीमीटर रुंदी. 25 अशा पद्धतीचा एक आयत दिलेला आहे आणि या आयताची काय सांगितलं की एकूण लांबी किती? सरळ बेरीज करायची. काय वाकून एक आयत तयार केलाय. आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे किती येईल सांगा बरं? 50 50 100, 25 25 50, बेरीज केली येणार 150. किती येणार? 150 पर्याय आहे का याच्यात? 150 पर्याय दिलेला आहे ऑप्शन सी मध्ये. सी काय असणार? याचं करेक्ट उत्तर असणार 150. एकूण लांबी विचारली म्हणजे तुम्हाला काय विचारलं? परिमिती विचारली. पेरिमीटर 150 सेंटीमीटर का असणार याची पेरिमीटर असणार. पुढचा प्रश्न, शेवटचे 2 प्रश्न राहिले. शेवटचा प्रश्न एक चांगला प्रश्न दिलेला आहे. त्याच्या अगोदर एक काय दिलेलं आहे पहा. एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती किती? एका चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 100 चौरस सेंटीमीटर, तर त्याची परिमिती किती? हे प्रश्न आहे का? काही विचारण्यासारखं आहे का? पेरिमीटर किती काय विचारलं? क्षेत्रफळ 100. आता क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर असेल. 100 कशाचा वर्ग आहे का? 10चा वर्ग आहे. याचा अर्थ 10 10 100. म्हणजे त्याच्या ज्या 2 बाजू येतात 10 10. मग जर का चौरस पुन्हा चौरसाचं क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग. मग बाजू किती असणार? 10. कारण काय? कारण बाजूचा वर्ग 100. मग कोणत्या बाजूचा वर्ग 100 असतो? 10चा वर्ग 100 असतो. मग बाजू किती आली? 10. आणि चौरसाला किती बाजू असतात? 4. मग 10 20 30 40 किती आलं? 40. 40 पर्याय कशात दिलेला आहे? 40 पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 ए मध्ये असणार याचं बरोबर उत्तर 40. 40 का असणार? त्याची पेरिमीटर असणार. तुम्हाला परिमिती विचारली ना, परिमिती असणार 40. त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न पाहू आपला आजचा. शेवटचा प्रश्न पाहू, आरामात पाहू, बरोबर पाहू. काय दिलेलं आहे पहा. याच्यात तुम्हाला अशा पद्धतीची एक आकृती दिलेली आहे. अशी एक आकृती दिली इथे सांगितलेली अशा पद्धतीने काहीतरी. ठीक आहे. अशी आकृती दिली. याच्यात सांगितलं 3 मीटर अंतर आहे. 3 मीटर. इथे सांगितलं 2 मीटर अंतर आहे. त्याच्यानंतर सांगितलं 5 मीटर अंतर आहे. पहिले जी आकृती आपण अशी एक बघितली होती ना याच्या अगोदर, त्याच्यानंतर इथं सांगितलं 1 मीटर अंतर आहे. 1 मीटर अंतर. तर काय विचारलं तुम्हाला? पुढील आकृतीमध्ये जाजमाची परिमिती किती? जाजमाची परिमिती म्हणजे ही अशा पद्धतीची आकृती दिलेली असते याला जाजमा म्हणतो आपण. हे एक इरेग्युलर शेप दिलेला आहे. याला आता तुम्ही काय म्हणणार? याला आयत नाही म्हणू शकत, याला ट्रायंगल पण नाही म्हणू शकत, याला चौरस पण नाही म्हणू शकत. मग याला जाजमाची परिमिती म्हणजे आपण या सरळ मोजणार पहा. ही 1 मीटर आहे ना, तर ही पण 1 मीटर असणार. बरोबर. ही 2 मीटर आहे तर ही पण 2 मीटर असणार. ही इथं किती असणार ते सांगावं लागेल आपल्याला. ही टोटल 5 आहे आणि इथून इथपर्यंत 3 आहे. मग इथून इथपर्यंत 5 आहे, इथपर्यंत 3 आहे. कारण हे पहा, हे 3 मीटर अंतर इथं जर घेतलं तर किती? 3 आणि इथं 2. मग हे किती असणार? 2 मीटर. याची करा बेरीज आता. हे पहा, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 7 8 9 10 11, 11 आणि 5 किती?
11 आणि 5 16. 16 मीटर कशात दिलेलं आहे? 16 मीटरचा वर्ग. 16 मीटर का 16 मीटरचा वर्ग? ऑप्शन पहा किती भारी दिलेले आहे. 16 मीटर दिलेले आहे, 16 मीटरचा वर्ग दिलेला आहे, 11 मीटर दिलेले आहे, 11 मीटरचा वर्ग दिलेला आहे. तर हे पेरीमीटर असते ना, पेरीमीटरमध्ये वर्ग लिहित नसतो आपण, स्क्वेअरमध्ये वर्ग लिहित असतो. म्हणजे याच्यात एरियामध्ये आपण काय करत असतो? स्क्वेअर म्हणजे वर्ग लिहित असतो, चौरस सेंटीमीटर वगैरे त्याच्यात. तर या ठिकाणी काय राहील? पर्याय क्रमांक 1 राहील, कारण उत्तर राहील फक्त 16. सर्वांची बेरीज किती? इथं काय येईल? 16 मीटर. 16 मीटर काय असणार याचं करेक्ट आन्सर असणार. समजला असेल इथपर्यंत? समजला असेल तर सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता याच्यानंतरचे काही प्रश्न आपल्याला पुन्हा याच्यावर बघायचे, म्हणजे पुन्हा याच्यावर 10-15 प्रश्न आपण बघणार आहे. आता हे एकच व्हिडिओ पूर्ण जास्त मोठा होऊ नये. आता अर्धे प्रश्न आपण आज बघितले, याच्यावरच इम्पॉर्टंट टॉपिक असल्यामुळं याच्यावरच अजून जे अर्धे प्रश्न आपले बाकी येते ते आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे प्रॅक्टिस सेट 10 मध्ये आपण ते कंप्लीट करणार आहे. त्यासाठी आजच म्हणजे हे व्हिडिओ हे जर प्रश्न तुम्हाला कळले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकन दाबा. कारण काय की याच्यानंतरचा व्हिडिओ ज्यावेळेस पण येईल, आता ज्यावेळेस म्हणजे काय आता लवकरच येईल. लवकर कशामुळे येईल? याच्या अगोदर मी होऊ शकला झाला असेल की मी म्हणलो तुम्हाला की लवकर व्हिडिओ येईल, पण लवकर व्हिडिओ आला नाही. कारण काय? कारण शाळा चालू असतात, तुम्हालाही कामं असतात. आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, या दिवाळीच्या सुट्ट्यात होऊ शकतं की तुम्ही पण रिकामी, मी पण रिकाम आहे, आपल्याला काही काम नाही. आपल्याला काही काम नाही तर आपण काम काय करणार? आपण करून घेणार आपल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा पूर्णच्या पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट. हे आपलं मेन काम असणार आहे. तुमचं काम असणार आहे दररोजच्या दररोज हे व्हिडिओ चेक बघणं. आता ज्या 10 दिवस सुट्ट्या तुम्हाला आहेत, किती? 1 तारखेपर्यंत. 1 तारखेपर्यंत दिवाळीच्या तुम्हाला 10 दिवस सुट्ट्या किंवा 15 दिवस ज्या सुट्ट्या मिळाल्या, या 10-15 दिवसात तुमच्याकडून होईल तेवढा पूर्णच्या पूर्ण अभ्यास कंप्लीट करून ठेवा. आणि येणाऱ्या पुढच्या 1 महिन्यातच आता आपली परीक्षा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला आत्ताच टाईम, याच्यानंतर ज्यावेळेस तुमची शाळा चालू होईल तुम्हाला टाईम कमी भेटेल. मग त्यामुळे आताच सुट्ट्याचाच अभ्यास करा. मी पण या ठिकाणी जेवढे होतील तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ या सुट्ट्याच्या दिवसात तुम्हाला टाकायचा प्रयत्न करील या चॅनलवर. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि महत्त्वाचं हॅपी दिवाळी.